जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. दारूबंदी कागदावरच, आर्वी कारंजात खुलेआम अवैध दारू विक्री. प्रशासन मात्र गप्प. आर्वी व कारंजा परिसरात दारूबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून नागरिकात संतापाचा उद्रेक होत आहे. येथे खासदार आहेत, 2 आमदार आहेत, तरीही दारूबंदी फक्त घोषणा का ठरते असा थेट सवाल आता रस्त्यावर नागरिकांद्वारे विचारला जात आहे. परिसरातील अनेक ढाब्यांवर खुलेआम दारू विक्री सुरू असून काही ठिकाणी तर पोलिसच ढाब्यांवर बसून असल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांद्वारे केल्या जात आहेत. त्यामुळे कायदा रक्षकच कायदा मोडणाऱ्यांचे संरक्षक बनले आहेत का असा संशय बळावत आहे. आतापर्यंत दारूबंदी का लागू झाली नाही हा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या तोंडावर असून अवैध व अशुद्ध दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तरीही प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट दिसताना अवैध दारू रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे की जनप्रतिनिधींच्या दबावाने किंवा साठगाठीतून जिल्ह्यात दारू उपलब्ध करून दिली जात आहे, या भूमिकेवरील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कायदा अस्तित्वात असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसेल तर तो कायदा कुणासाठी? प्रशासन निष्क्रिय का? लोकप्रतिनिधी मौन का? या प्रश्नांची उत्तरं आता कोण देणार हा पेचाचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर खासदार व आमदारांनी राजकीय सोयी बाजूला ठेवून तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा उद्रेक अधिक तीव्र होईल असा स्पष्ट इशारा जनतेकडून दिला जात आहे. मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी.